विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीर्थरत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणप्रेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी शिवली बोधी बौद्ध शांती कुंज धम्मकुटी स्थळ खात पाहुणे आदासा भंडारा नागपूर जिल्ह्यांच्या सीमेवरती अंशकालीन श्रामणेरी दीक्षा समारंभाचं शिबिराचं आयोजन भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न करण्यात आलं। विशेष रूपाने ज्यांनी परिश्रम घेतले अशा आर्याजी भिक्खूंनी धम्म सोमना व सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका या शिबिरासाठी प्रामुख्याने प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर द ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक, ज्यांनी तथागतांचं जीवनचरित्र नवोदित श्रामणेरी यांना अत्यंत चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं, असे पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी सर्वच नवोदित श्रामणेरी उपासक उपासिका व प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करतो। तथागतांच्या श्रेष्ठ सद्धम्माला आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी धम्मदेशनेच्या द्वारा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तथागतांचं वचन आहे, दानं ठानं मनुस्सानं दानं दुर्गति निवारं दानं सग्गस्स सोपानं दानं सब्बत्त साधकं दानं ठानं मनुस्सानं। या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात की दान हे मनुष्याच्या सुगतीचं स्थान आहे, सुखाचं स्थान आहे। सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिकाच्या वतीने आर्याजी यांच्या वतीने या ठिकाणी दान पुण्य भिक्खू संघाला करण्यात आलं। आपण सुद्धा बहुतांश उपासक उपासिकांनी भिक्खू संघासाठी आर्थिक दान असेल, परिष्कार दान असेल, फळ दान असेल, औषधी दान असेल, थंड पेय दान असेल, वेगवेगळ्या प्रकारचं दान पुण्य देऊन आज महान आणि असीम असं पुण्य आपण आपल्या जीवनामध्ये संपादन केलेलं आहे। खरं तर 10 दिवसीय हे श्रामणेर शिबिर होतं। बऱ्याच श्रामणेरींनी माताजींनी सुद्धा आणि उपासक उपासिकांनी सुद्धा थोडी खंत व्यक्त केली की 10 दिवसाचं शिबिर आहे आणि 7व्या दिवशी समापन होत आहे, समारोप होत आहे, परंतु कुठलंही कारण असल्याशिवाय किंवा कारणाशिवाय कोणतीही घटना घडल्या जात नाही। खरं तर बहुतांश लोक आपण इथे आलात, आम्हाला यूट्यूबवरती आपण सर्वजण बहुतांशपैकी फॉलो करता। माताजींनी सुद्धा यूट्यूबवरच आमच्या देशना श्रवण केल्या आणि खरोखर त्या
2 महिन्यापासून भंतेंच्या तारखेसाठी वाट बघत होत्या. तुम्हाला म्हणजे विश्वास वाटेल किंवा नाही हे मी काही सांगणार नाही, परंतु आमचं शेड्यूल म्हणजे एवढं बिझी असते, एकही दिवस आम्ही विहारावरती राहत नाही. आम्ही ज्या गाडीमध्ये आलो, नवी गाडी आहे, ती जवळपास 2-2.5 महिने म्हणजे झालेले आहेत. त्यामध्ये मार्च महिना बहुतांश रेस्ट घेतला होता, कारण डॉक्टरने तसं सांगितलं होतं की तुम्हाला रेस्टची गरज आहे. डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये गाडी आपण घेतली. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी, म्हणजे डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी असं 2 महिने, जवळपास 2 ते 2.5 महिने गाडी आपल्या गाडीला म्हणजे घेऊन झाले. तुम्हाला विश्वास बसणार नाही, 2.5 महिन्यामध्ये 15,000 किलोमीटर गाडीची रनिंग झालेली आहे. तर तुम्ही विचार करू शकता की 2.5 महिन्यामध्ये जर 15,000 किलोमीटर गाडीची रनिंग होत असेल तर आमचा प्रवास किती असेल याच्यावरून तुम्ही कल्पना करा. वर्ष लोकांच्या गाड्याची रनिंग 10-10 हजार सुद्धा किलोमीटर होत नाही. 2.5 महिन्यामध्ये 15,000 किलोमीटर गाडीची रनिंग आहे. म्हणजे मला सांगायचं हे आहे की सातत्याने धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही फिरत असतो आणि थोडी जबाबदारी आहे. थोडं समाजामध्ये आम्ही काम करतो, ॲक्टिव्ह आहो. औरंगाबादमध्ये जी भिक्खू संघाची समिती आहे, त्या समितीवरती भंते जे पूर्वी अध्यक्ष म्हणून होते, आता सहकोषाध्यक्ष म्हणून आहेत महाराष्ट्र बॉडीवरती. मी औरंगाबाद कमिटीचा सचिव म्हणून काम करतो. एन धम्मानंद भंते जे कोषाध्यक्ष म्हणून काम करतात. आणि बुद्ध पौर्णिमा औरंगाबादमध्ये गेल्या 10 वर्षापासून सार्वजनिक रूपाने होत असते. भिक्खू संघाच्या वतीने पूर्ण औरंगाबाद शहरामध्ये एकच पौर्णिमा होते. सर्व नगरातील लोक सकाळच्या प्रोग्रामसाठी भव्य दिव्य असे धम्म रॅली असते आणि त्यानंतर भिक्खू संघाचं भोजनदान, उपासकांचं भोजनदान आणि दिवसभरापर्यंत संपूर्ण औरंगाबाद शहरामधील ज्येष्ठ भिक्खूंच्या धम्मदेशना असतात आणि त्या कार्यक्रमाचं नियोजन आम्हाला करायचं आहे. खरं तर जेव्हा मीटिंग झाली आणि मीटिंग झाल्यानंतर भंतेंना आम्ही बोललो की 20 ते 30 पर्यंत आम्ही इथे नाहो आहोत. तर भंतेजी आम्हाला बोलले की तुम्ही जर तिकडे असाल तर जयंतीची तयारी कोण करणार आहे. त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही येऊ, तोपर्यंत बाकीचे भिक्षू असतील, परंतु जबाबदार आम्ही असल्यामुळे, कमिटीमध्ये आम्ही असल्यामुळे मोठ्या भिक्षूंचा आदेश असतो आणि त्या आदेशाला नाही म्हणता येत नाही. त्यामुळे आम्हाला लवकर जावं लागत आहे. त्यामुळे 3 दिवस अगोदर या शिबिराचा समारोप होत आहे. 7 दिवसापर्यंत जे काही ज्ञान आम्हाला होतं ते ज्ञान तुम्हाला वेळोवेळी आम्ही देण्याचा प्रयत्न केला. बरेच श्रामणेरी ॲक्टिव्ह आहे, जे बऱ्याच जणांना बराचसा लाभ झाला. आता काही जण असतात, कारण सर्वांना सारखाच लाभ होत नसतो किंवा सर्वांची बुद्धिमत्ता सारखीच नसते. सर्वच विद्यार्थी काय सारखे नसतात. शिकवणारे जरी गुरु एकच असतील, पण विद्यार्थ्यावरती डिपेंड आहे की आपण काय ग्रहण करायचं, काय ग्रहण नाही करायचं. बऱ्याच जणांना लाभ झाला आणि बऱ्याच जणांना लाभ होईल भविष्यामध्ये या धम्म आचरणाचा. तर हे शिबिर माताजींनी, धम्मसुमना आर्यजींनी नियोजित केलं. पुन्हा पुन्हा अशा प्रकारचे शिबिर आपण नियोजित करावे. पुन्हा पुन्हा अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन करावं. आपण श्रद्धासंपन्न उपासक उपासिका म्हणून सातत्याने या विहाराशी आपण जोडून राहावे. सातत्याने त्यांना सुद्धा, माताजींना सुद्धा आपण सहकार्य करायला पाहिजे. आणि धम्माचं काम करण्यासाठी सर्वांगीण रूपाने आपलं सुद्धा काय योगदान आहे, आपली सुद्धा काय जबाबदारी आहे, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि तथागतांचा जो धम्म आहे हा मानवी हितासाठी आहे, मानवी सुखासाठी आहे, मानवी कल्याणासाठी आहे.
या तथागतांच्या सद्धर्माचं अनुसरण करणे, आचरण करणे आपली नैतिक अशी जबाबदारी आहे. आज या मंगलमय प्रसंगी आज आपण जे दान पुण्य केलं त्या दानाचं अनुमोदन म्हणून भगवंताच्या एका उपदेशाचं थोडक्यामध्ये विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण वेळ बराच झाला आहे. तुमच्याकडे निसर्गाचा काही भरोसा नाही. तर निसर्ग कधी बदलेल, कधी अचानक ढग येतील आणि कधी अचानक मुसळधार पाऊस पडेल आणि कधी अचानक ऊन पडेल, याचा काही भरोसा नाही आहे. आम्ही बघतोय आता कधी पाऊस येतो, कधी ऊन पडतं, कधी थंड गारवा येतो. म्हणजे सातत्याने वातावरणामध्ये बदल होत आहे. तो निसर्गाचा नियम आहे आणि त्यामुळे थोडक्यामध्ये धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करतो. आज या मंगलमय प्रसंगी जे आपण दान पुण्य दिलं, आपण दान पुण्य सातत्याने करत असतो. सातत्याने केलं सुद्धा पाहिजे. कारण धम्म कार्य करण्यासाठी, धम्माचा रथ गतिमान करण्यासाठी दान पारमिता अत्यंत महत्वपूर्ण आहे. बाबासाहेब सुद्धा म्हणतात की तुम्हाला जर धम्म कार्य करायचं असेल, तुम्हाला धम्मरथ जर गतिमान करायचं असेल, तर तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा तुम्ही धम्म कार्यासाठी दान दिला पाहिजे. 20वा हिस्सा आपण तर देत नाही, परंतु जे काही आपल्याला आपल्या पद्धतीने जे काही देता येतं, तर तशा पद्धतीने आपण ते दान पुण्य केलं पाहिजे. कारण दान मनुष्याला अजरामर करत असते. दान मनुष्याला सर्व दुःखातून मुक्त करत असते. दान मनुष्याला आपल्या सर्व प्रकारच्या तृष्णेला नष्ट करण्यासाठी सहाय्यक ठरत असते. दान मनुष्याला आपल्या जीवनामध्ये निर्वाणगामी अवस्थेपर्यंत घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरत असते. दान हा मानवी जीवनाचा मूलभूत असा पाया आहे. दानाशिवाय या संसारामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे भगवंताचं वचन आहे, दानं ठानं मनुस्सानं. मनुष्याच्या जीवनामध्ये सुखाचं स्थान, ठानं म्हणजे स्थान, सुखाचं स्थान जर कोणतं असेल, ठिकाण कोणतं असेल, तर ते म्हणजे दान आहे. दानाशिवाय कोणतीही गोष्ट आपल्या जीवनामध्ये आपण पूर्णत्वास नेऊ शकत नाही. दान हा बोधिसत्वाचा सद्गुण आहे. दान हा महापुरुषांचा सद्गुण आहे. एक बोधिसत्व बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये 30 प्रकारच्या पारमिता पूर्ण करत असतो. 10 मुख्य पारमिता, 10 परमार्थ पारमिता आणि 10 उपपारमिता. या 30 प्रकारच्या पारमिता एका बोधिसत्वाला बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्यासाठी त्या 30 पारमितांचं आचरण करावं लागतं. आणि त्या 30 पारमितांचं आचरण करत असताना 37 बोधिपाक्ष धम्माला त्यांना धारण करावं लागतं, त्याचं आचरण करावं लागतं. तेव्हाच एक बोधिसत्व बुद्धत्वाच्या अवस्थेला प्राप्त करू शकतो. म्हणजे दान हा मानवी जीवनाच्या सुखाचा पाया आहे. दानामुळे मनुष्य सुखाच्या मार्गाकडे जात असतो. दान कसं द्यावं, दान का द्यावं, दान कोणाला द्यावं, दान दिल्यामुळे काय लाभ होतो. भगवंत असे म्हणतात की हे संसार एक प्रकारे जळतं घर आहे. दानाची व्याख्या करत असताना, दानाचं उदाहरण देत असताना भगवंताने अनेक ठिकाणी उपदेश दिलेले आहे. जसं भगवंत असे म्हणतात की समजून घ्या, एखादं घर चारही बाजूने त्या घराला अग्नी लागला आहे. चारही बाजूने त्या घराला अग्नी लागलेला आहे आणि अग्नीने संपूर्ण घर जळत आहे. जळत असताना एखादा बुद्धिमान मनुष्य, ज्ञानी मनुष्य काय करेल की जळलेल्या घरामधून, म्हणजे जे काही घर जळत आहे त्या घरामधून जी हाताला लागेल ती वस्तू बाहेर काढेल. तो असा विचार करेल का की घराला आग लागलेली आहे आणि ही वस्तू आता कमी किमतीची आहे, ही वस्तू आता जास्त किमतीची आहे, ही माझ्या काही कामाची नाही आहे, ही माझ्या कामाची आहे, असा विचार करून तो घरातील वस्तू काढेल का? काढणार नाही. त्याच्या हाताला जी वस्तू लागेल ती वस्तू तो काढण्याचा प्रयत्न करेल. कारण त्याला माहित आहे घरातून बाहेर काढलेल्या ज्या वस्तू असतील त्या वस्तू आपल्याला सहाय्यक ठरणार आहे.
त्या वस्तू आपल्याला पुन्हा कामी येणाऱ्या आहेत. परंतु ज्या काही जळालेल्या वस्तू आहेत त्या कमी किमतीच्या असतील, जास्त किमतीच्या असतील, चांगल्या असतील, तर त्याचा काही उपयोग आहे का त्यांना? बिलकुल नाही आहे. अगदी तशाच प्रकारे या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात की आपल्याकडे असणारी जी धनसंपदा आहे, आपल्याकडे असणारे जे वैभव आहे, या सर्व प्रकारच्या गोष्टीमधून जेवढं आपण दान पुण्य करत असतो तेवढंच दान पुण्य आपल्याला निर्वाणगामी अवस्थेकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरत असते. बाकीचं जे काही दान पुण्य आहे त्याचा लाभ आपल्यासाठी काही सुद्धा होत नसतो. म्हणजे बाकीची जी धनसंपदा आहे त्याचा काही सुद्धा एक लाभ आपल्याला आपल्या जीवनामध्ये होत नसतो. आणि त्यामुळे या संसारामध्ये जेवढं काही दान पुण्य आपल्याला करता येत असेल, दान म्हणजे त्याग, साध्या सोप्या भाषेमध्ये भगवंताने दानाची जी व्याख्या केली आहे, दान म्हणजे त्याग. दान म्हणजे त्याग म्हणजे एखाद्या वस्तूला निस्वार्थ भावनेने देणे, निस्वार्थ भावनेने देणे त्याला त्याग असं म्हटलं आहे. मग दान आपण काय देतो, कोणतं देतो, किती देतो याला विशेष महत्व नाही. तर दान देत असताना आपल्या मनाची जी चेतना आहे ती चेतना अत्यंत महत्वपूर्ण आहे. ती चेतना जर प्रसन्न असेल, ती चेतना जर आनंदी असेल, ती चेतना जर आपल्या मनाला सुख देणारी असेल, तर तशा प्रकारच्या चेतनेच्या द्वारा आपण दान पुण्य दिलं पाहिजे. कारण त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. आणि म्हणून भगवंत असे म्हणतात, दान हा मानवी जीवनाच्या सुगतीचं स्थान आहे. सुगतीला मनुष्याला पोहोचण्यासाठी दान सहाय्यक ठरत असतो. सुगती आणि दुर्गती, कधी कधी काही काही लोकांना असं वाटतं की बौद्ध धर्मामध्ये सुगती नाही आहे, बौद्ध धर्मामध्ये दुर्गती नाही आहे, बौद्ध धर्मामध्ये स्वर्ग नाही आहे, नरक नाही आहे, अशा प्रकारच्या संकल्पना मनुष्यांच्या मनामध्ये निर्माण होतात. सुगती म्हणजे मनुष्याला जिवंतपणे जी सुखाची अवस्था प्राप्त होत असते. सुगती म्हणजे सुख, सुगती म्हणजे समाधान, सुगती म्हणजे प्रसन्नता. आपण केल्या एखादं कर्म केल्यानंतर जर आपलं मन प्रसन्न होत असेल, आपलं मन आनंदी होत असेल, आपल्या मनाला सुख लाभत असेल, तर ती सुगती आहे, ते सुख आहे, ती प्रसन्नता आहे. जर समजून घ्या, आपण एखादं कर्म केलं आणि कर्म केल्यानंतर जर आपल्याला पश्चाताप होत असेल, कर्म केल्यानंतर जर आपल्याला दुःख होत असेल, कर्म केल्यानंतर जर आपल्याला वाईट वाटत असेल, तर समजून घ्यावं ते अकुशल कर्म आहे, ते वाईट कर्म आहे, ते पाप कर्म आहे. परंतु कर्म केल्यानंतर जर आपलं मन प्रसन्न होत असेल, आनंदी होत असेल, तर ते कर्म सुगतीचं आहे, सुखाचं आहे. अशा प्रकारची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात, दानं दुगती निवारणं, दानं दुर्गती निवारणं. दान हे मानवी जीवनामध्ये दुर्गतीचे निवारण करण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असते. दानामुळे दुर्गतीचं निवारण होत असते. दानामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे, या सर्व प्रकारच्या दुःखाला मनुष्य नष्ट करू शकतो, मनुष्य नाहीसा करू शकतो. कारण अनेक प्रकारचे मनुष्य दुर्गतीला प्राप्त होत असतात. ज्यांच्या मनामध्ये कंजूसी भावना आहे, ज्यांच्या मनामध्ये कंजूसी वृत्ती आहे, ज्यांचा स्वभाव अत्यंत कंजूस आहे, तर अशा प्रकारचे मनुष्य कधीही दान पुण्य करू शकत नाही आणि ते कधीही सुखाला सुद्धा प्राप्त करू शकत नाही. आणि त्यामुळे दान हे सदा सर्व काळ प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने, मग ते भोजनदान असेल, तर परिष्कार दान असेल, ते चिवरदान असेल, ते फळदान असेल, कोणत्याही प्रकारचं दान पुण्य आपण जेव्हा जेव्हा देत असतो तेव्हा तेव्हा त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. आणि त्यामुळे दुर्गतीचं निवारण करण्यासाठी आपल्याला दान हे सहाय्यक ठरत असतं. त्यानंतर भगवंत असे म्हणतात, दानं सगस्स सोपानं. सोपानं म्हणजे शिडी, मनुष्याच्या सुगतीची शिडी हे दान पुण्य आहे. दानाच्या आधाराने मनुष्य सुगतीला प्राप्त होत असतो, अर्थात निर्वाणगामी अवस्थेकडे हे दान पुण्य आपल्याला सहाय्यक ठरत असतं.
आणि त्यामुळे सदा सर्व काळ ही दानाची भावना आपल्या चित्तामध्ये आपण निर्माण केली पाहिजे. दानं सबत्त साधकं, दान कर्मामुळे सर्व काही आपल्याला साध्य होत असते. दान कर्मामुळे सर्व काही आपल्याला प्राप्त होत असते. कारण कर्म हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. कर्मावरती आपला विश्वास असणं सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. ज्या मनुष्याला सुखाची अवस्था प्राप्त करायची आहे त्या मनुष्याने आपल्या कर्मावरती विश्वास ठेवला पाहिजे. ज्यांचा कर्मावरती विश्वास नाही त्यांचा दान पुण्यावर विश्वास नाही, ज्यांचा कर्मावरती विश्वास नाही त्यांचा शीलावरती विश्वास नाही, ज्यांचा कर्मावरती विश्वास नाही त्यांचा प्रज्ञेवरती विश्वास नाही. आणि त्यामुळे ज्यांचा कर्मावर विश्वास आहे त्याचा दानावरती विश्वास असतो, शीलावरती विश्वास असतो आणि समाधी भावनेवरती सुद्धा विश्वास असतो. दान, शील आणि समाधी भावना ह्या मानवी जीवनाच्या सुखाच्या 3 पायऱ्या आहेत. सुखाचे हे 3 अंग आहे. या 3 अंगाच्या द्वारा प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखाला प्राप्त होत असतो. त्यामुळे कर्म आपण अत्यंत चांगल्या प्रकारचे केले पाहिजे. चांगले कर्म जर असतील तर आपल्याला सुख प्राप्त होऊ शकते. वाईट कर्म असतील तर आपल्याला दुःख मिळत असते. मनो पुबंगमा धम्मा मनो सेठा मनोमया, मनसाचे पद उठेन भासती वा करोती वा, ततोनं दुःख मनवेती चक्कं वहवतो पदं, ततोनं सुख मनवेती छायाव अनपाय. मन हे मुख्य आहे. मन हे मनोमय आहे. जो मनुष्य मळलेल्या मनाने कार्य करतो, कर्म करतो, तर त्याच्या पाठीमागे दुःख तसंच येतं जसं बैलांच्या पायाचा पाठला गाडीची चाके करत असतात. परंतु मनुष्य प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने जर कर्म करत असेल तर सुख सुद्धा त्याच्या पाठीमाग तसंच येतं जसं स्वतःची सावली आपल्याला कधीही सोडून जात नाही. अगदी तसं सुख सुद्धा आपल्याला कधी सोडून जात नसते. त्यामुळे कर्म हे सदा सर्व काळ प्रसन्न चित्ताने केले पाहिजे. सदा सर्व काळ प्रसन्न चित्ताने जर आपण कर्म केले तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मी सुखी बनावं, मी समाधानी असावं, माझ्या जीवनातील सर्व प्रकारचं दुःख नष्ट व्हावं असं ज्या ज्या मनुष्याला वाटत असेल. कारण सुखाची जी अवस्था आहे ते इतरांना आपण म्हणजे देऊ शकत नाही किंवा इतरांना आपण ते म्हणजे त्या सुखाचं जरी आपण अनुमोदन करत असेल पण आपण ज्या सुखाची भावना करतो त्या सुखाला आपण प्राप्त करू शकत नाही. जसं आमचे यन धम्मानंद भंतेजी एक उदाहरण नेहमी सांगतात की आजकाल मनुष्य कर्मकांडामध्ये, अंधश्रद्धेमध्ये, बुवाबाजीमध्ये, यज्ञयागामध्ये पडल्यामुळे मनुष्याला नेमकं आपण काय करतो, कसं जीवन जगतो याबद्दल ज्ञान नाही आहे. कारण कर्मकांडामध्ये, ईश्वरवादामुळे आत्म्यामध्ये मनुष्य गुरफटलेला आहे. आणि सकाळी सकाळी आपण बघतो, टीव्ही जर तुम्ही बघत असाल तर अनेक प्रकारचे चॅनल्स वरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन मिळत असते. काही चॅनल वरती बघा एक यंत्र मिळते, काही चॅनल वरती एक यंत्र मिळते सुखाचं. काय नाव आहे त्याचं? काय नाव आहे? एक सुखाचं यंत्र मिळते ना, हनुमान चालीसा आहे की नाही? आणखी काय काय दुसरं काय काय? हनुमान चालीसा मिळते बघा. घरी डिलिव्हरी तुमच्या आहे की ना, हनुमान चालीसा घरी घेऊन जा आणि सुखाला प्राप्त करा. म्हणजे आजकाल सुखाची डिलिव्हरी ऐक ना तुमच्या घरी सुद्धा होत असते. ज्यांना सुखाची डिलिव्हरी करायची असते ते हनुमान चालीसेला खरेदी करतात आणि आपल्या घरामध्ये सुखाची डिलिव्हरी करून घेत असतात. असं होते का बरं? एखाद्या यंत्रामुळे आपल्याला सुख प्राप्त होऊ शकते का? तर तसं जर असेल तर कोरोनामध्ये मग या यंत्रांचा वापर का केला गेला नाही? कोरोनामध्ये अशा प्रकारच्या लोकांना
म्हणजे जे दुःखी होते, कष्टी होते, बेचैन होते, आहे की नाही. आता सकाळी सकाळी आमच्या दुपारी भोजन झाल्यानंतर एक आई आल्या होत्या. त्यांचा मुलगा अत्यंत चांगल्या प्रकारे धार्मिक होता, शीलवान होता, गुणवान होता, आहे की नाही. कोरोनाच्या काळामध्ये त्यांचा मुलगा मृत्यूला प्राप्त झाला. कोरोनाच्या काळामध्ये त्यांचे मिस्टर प्राप्त झाले, मृत्यूला प्राप्त झाले. असंख्य उपासक उपासिका अनेक लोक कोरोनाच्या काळामध्ये मृत्यूला प्राप्त झाले. मग कोरोनाच्या काळामध्ये जर अनेक लोक मृत्यूला प्राप्त झाले तर अशा प्रकारे मग ईश्वर असेल, देव असेल, आत्मा असेल, परमात्मा असेल, अशा प्रकारच्या गोष्टीवरती जर आपण विश्वास ठेवला असेल तर आपलं काय कल्याण होणार आहे, आपलं काय मंगल होणार आहे. तथागतांचा धम्म हा सम्यक दृष्टीने आपण जाणायचा असतो. जो करेल तो भरेल, या निसर्गाचा नियम आहे. जो करेल तो भरेल, जो पेरेल तो उगवेल, हा निसर्गाचा नियम आहे. जसे कर्म तुम्ही करसाल तशा प्रकारचं सुख आणि दुःख तुम्हाला प्राप्त होत असते. तुम्हाला कोणीही सुख देऊ शकत नाही. भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य एका परिवारामधील जरी असेल तरी सुद्धा जो कर्म करतो त्यालाच त्याचं फळ प्राप्त होत असते. जो कर्म करत नाही त्याला त्याचं फळ मिळत नाही. उद्या जर भूक लागली, मला जर भूक लागली समजून घ्या, आणि मी जर असं म्हटलं करुणानंद भंतेजींना की माझ्या नावचं भोजन तुम्ही आज करून घ्या, मला खूपच भूक लागली, भंते तुम्हीच भोजन करून घ्या, तर माझी भूक नष्ट होईल का? होणार नाही. जर मला भूक लागली आहे तर जेवण मला करावं लागेल. मग मला जर सुख पाहिजे आहे तर कर्म कोणाला करावं लागेल? मलाच करावं लागेल. ऐका, तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर कर्म तुम्हालाच करावं लागेल. म्हणजे आपल्याला सर्व काही समजतं, आपण सर्व काही जाणतो, पाहतो, तरी सुद्धा आपल्यावरती हजारो वर्षापासून ते कर्मकांडाचे संस्कार झालेले आहेत, ईश्वरवादाचे संस्कार झाले आहे, अंधश्रद्धेचे संस्कार झाले आहे. म्हणजे अशा प्रकारचे अनेक संस्कार आपल्यावरती झाले. त्या आमच्या एक आई 2 दिवसापूर्वी आल्या आणि आहेत वाटते त्या, तर त्या म्हणाल्या की बा आमच्या घरामध्ये धन आहे म्हणे, म्हणजे धन आहे म्हणे, धन. आणि माझ्यासोबत बोलते म्हणे. मी म्हटलं बा धन जर असेल तर आम्हाला सांगा, आम्हाला धमकार्य करण्यासाठी पैशाची गरज आहे, आम्ही त्याला काढून घेऊ. नाही म्हणते, तसं नाही बोलत म्हणे, मलाच बोलते म्हणे. मग मी म्हटलं बोलते तुमच्या सोबत बा त्याला सीसीटीव्ही कॅमेरा लावा, म्हटलं नेमकं काय बोलते ते आपण पाहू, आहे की नाही. म्हणजे कळालं तरी पाहिजे आपल्याला. म्हणजे ह्या ज्या रूढी आणि परंपरा ज्या आहेत, धन असतं नसतं असं नाही आहे, त्याची व्याख्या वेगळी आहे. कर्मकांडामध्ये असल्यामुळे आपल्याला तसं वाटतं. पूर्वीच्या काळामध्ये बँका नव्हत्या, आपल्या परिवाराकडून, ऐक ना, राजे लोकांकडून किंवा इतर चोरांकडून त्याची सुरक्षा व्हावी म्हणून काही लोक आपल्या धनाचा संग्रह म्हणजे घरामध्ये करत असत. पूर्वीच्या काळामध्ये अनेक लोक आपण बघतो, राजे महाराजे लोक आपल्या घरामध्ये धनसंपदा, सुवर्णमुद्रा म्हणजे लपून ठेवायचे. तर ते होऊ शकते, असू शकते, ऐक ना, परंतु ते स्वप्नामध्ये येतं, ते मला बोलतं किंवा त्याच्यासोबत संवाद साधतो. असं जे आपण बोलतो तर हा भाव आपल्या मनामध्ये अंधश्रद्धेचा आहे, आपल्या मनामध्ये कर्मकांडाचा हा भाव आहे, हा ईश्वरवादाचा भाव आहे. तर या सर्व प्रकारच्या खुळ्या समजुतीला, या चुकीच्या समजुतीला आपण पूर्णपणे आपल्या डोक्यातून काढलं पाहिजे. बाबासाहेबांनी अत्यंत पवित्र बघा हा सद्धम्म आपल्याला दिलेला आहे. महत् प्रयासाने हा धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिला. सहजासहजी नाही भेटलं हे. आज जे आपल्याला असं वाटतं हे सहजासहजी बिलकुल नाही भेटलेलं आहे. बाबासाहेबांना एवढे परिश्रम, एवढे मेहनत करावी लागली, एवढा त्याग करावा लागला, स्वतःच्या शरीराची पर्वा करावी लागली नाही. बाबासाहेबांना आपल्या पत्नीच्या आजाराची पर्वा, आपले मुलं बाळा मृत्यूला प्राप्त झाले, 4 मुलं बाबासाहेबांची मृत्यूला प्राप्त झाली. बाबासाहेबांचा रमेश मृत्यूला प्राप्त झाला, बाबासाहेबांची इंदुमती मृत्यूला प्राप्त झाली, बाबासाहेबांचा गंगाधर मृत्यूला प्राप्त झाला, बाबासाहेबांची इंदुमती मृत्यूला प्राप्त झाली. 4 मुलांना बाबासाहेबांनी मूठ माती दिली. वयाच्या 37व्या वर्षी माता रमाई मृत्यूला प्राप्त झाल्या. बाबासाहेबांना अनेक प्रकारचे आजार होते. बाबासाहेबांना डायबिटीज होती, शुगर होती, गुडघ्याचा आजार होता, कमरेचा आजार होता, अनेक प्रकारचे आजार होते. अशाही अवस्थेमध्ये
बाबासाहेबांनी शेवटच्या क्षणापर्यंत संविधान आपल्याला दिलेलं आहे. संविधानाचं काम केलं, बुद्ध आणि त्यांचा धम्म याचं काम केलं, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेबांनी आपल्याला वर काढण्यासाठी काम केलेलं आहे. बांधवांनो, हा त्याग असीम असा त्याग आहे. हा त्याग आपण कधीही विसरता कामा नये. बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. एक वेळचा प्रसंग मी तुम्हाला सांगतो. बघा, बाबासाहेब आपल्या राजगृहामध्ये बसले होते आणि राजगृहामध्ये बसले असताना बाबासाहेबांसोबत बाबासाहेबांचे सहकारी नानकचंद रतू, एस.एम. जोशी नावाचे सदग्रस्त बाबासाहेबांच्या सोबत बसले होते. वेगवेगळ्या विषयावरती बाबासाहेब चर्चा करत असत आणि वेगवेगळ्या विषयावरती चर्चा केल्यानंतर बाबासाहेब सहज म्हणजे सीमित हास्य करत होते. घरातल्या घरात हसले बाबासाहेब आणि काही वेळानंतर बाबासाहेबांच्या डोळ्यामधून अश्रू येऊ लागले. नानकचंद रतू विचार करतात, चिंतन करताना म्हणतात की बाबासाहेब, आता काही क्षणापूर्वी आपण हसत होते आणि आता काही क्षणानंतर आपल्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. काय कारण आहे? काय अशी घटना घडली? म्हणजे कोणता प्रसंग तुम्हाला आठवला की ज्यामुळे तुम्हाला अतिवस्त दुःख झाला? तेव्हा बाबासाहेब नानकचंद रतूंना एक एक प्रसंग त्या ठिकाणी सांगत असतात. बाबासाहेब असं म्हणतात, आज या क्षणी या अवस्थेपर्यंत मी आलो, माझ्या समाजाला आणलं, यासाठी मला महत् प्रयास करावे लागले, यासाठी मला महत् प्रयत्न करावे लागले, मला जीवाचं रान करावं लागलं, मी खूप मोठा त्याग केला. बाबासाहेब सांगतात, जेव्हा माझा प्रिय पुत्र राजरत्न मूर्तीला प्राप्त होतो, राजरत्न मूर्तीला प्राप्त झाल्यानंतर जेव्हा मला ही गोष्ट कळाली तर माझा त्यावरती विश्वास बसला नाही. कारण माझा प्रिय पुत्र राजरत्न अत्यंत गोंडस होता, तो दिसण्यासाठी अत्यंत सुंदर होता, राजबिंडा होता. मला त्याला खूप शिकवायचं होतं, मला त्याला खूप मोठं बनवायचं होतं, माझ्यापेक्षा सुद्धा त्याला विद्वान बनवायचं होतं. परंतु माझा राजरत्न माझ्या मांडीवरती मूर्तीला प्राप्त झाला. मला ही गोष्ट सहन झाली नाही. बऱ्याच वेळापर्यंत अगदी लहान लेकरासारखं मी ढसाढसा रडू लागलो. बराच वेळ झाला. कार्यकर्ते म्हणाले की बाबासाहेब, राजरत्नाला जाऊन आता बराच वेळ झालेला, आपण राजरत्नाला निरोप दिला पाहिजे आणि त्यासाठी राजरत्नाच्या सेवला गुंडाळण्यासाठी नवीन वस्त्र आणायचा. नवीन वस्त्र आणण्यासाठी पैसे हवे आहेत. पैसे हवे आहे असा शब्द जेव्हा माझ्या कानावरती पडला, बाबासाहेब असं म्हणतात की नानकचंद रतू, तेव्हा माझ्या काळजाचे असंख्य तुकडे झाले. कारण त्या क्षणी माझ्या खिशामध्ये एक आणा सुद्धा नव्हता. मी कार्यकर्त्यांना म्हणालो की माझ्याकडे पैसे नाही आहे. कार्यकर्ते म्हणले की ठीक आहे बाबासाहेब, आम्ही घेऊन येतो. परंतु मी त्यांना म्हणालो की बिलकुल नाही, माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी मी समाजाचा 1 रुपया सुद्धा खर्च करणार नाही. नानकचंद रतू हा संवाद माझ्या प्रिय पत्नी रामूने ऐकला आणि रामूने आपल्या फाटक्या साडीचा फाटका पदर त्या ठिकाणी फाडला आणि माझ्या प्रिय राजरत्नाचं सेव त्या फाटक्या साडीच्या पदरामध्ये गुंडाळून त्याला आम्ही शेवटचा निरोप दिला. बांधवांनो, जो महापुरुष आपल्या स्वतःच्या लाडक्या पुत्रांना साडीच्या फाटक्या पदरामध्ये शेवटचा निरोप देतो, एवढा मोठा त्याग, एवढं मोठं बलिदान बॅरिस्टर असणारे बाबासाहेब, परंतु आपल्या पुत्रासाठी 2 मीटर 1.5 मीटरचा कपडा सुद्धा विकत घेऊ शकत नाहीत. एवढी त्यांची परिस्थिती त्या प्रसंगी असते. कारण संपूर्ण समाजाचं हित व्हावं, समाजाचं कल्याण व्हावं, समाजाला कशा प्रकारे या सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त करावं, उन्नतीकडे कसं न्यावं, यासाठी सर्वस्व बाबासाहेबांनी प्रयत्न केले. अगदी दुसऱ्याच दिवशी बाबासाहेब टाय बूट कोट घालून निघतात. बाबासाहेबांचे वडील बंधू बाळाराम बाबासाहेबांना म्हणतात की अरे भिवा, कुठे निघाला? कालच तुझा प्रिय पुत्र राजरत्न मूर्तीला प्राप्त झाला आणि तू कुठे निघाला? बाबासाहेब असं म्हणतात, मी जर आज लंडनला गेलो नाही, मी जर गोलमेज परिषदेमध्ये हजर झालो नाही, तर गांधी अँड कंपनी
आज माझा एकटा राजरत्न मृत्यूला प्राप्त झाला, परंतु मी जर गोलमेज परिषदेमध्ये हजर झालो नाही तर गांधी अँड कंपनी माझ्या लाखो लोकांचा, लाखो राजरत्नाचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही. मला जावंच लागेल. एवढं मोठं त्याग, एवढं मोठं बलिदान, एवढं मोठं दुःख विसरून बाबासाहेब दुसऱ्या दिवशी गोलमेज परिषदेला गेले. असे असंख्य उदाहरण बाबासाहेब त्या ठिकाणी घडलेले प्रसंग नानकचंद्र रत्तो यांना सांगत असतात. बाबासाहेब असं म्हणतात की हा धम्मरथ मी महत् प्रयासाने इथपर्यंत आणलेला आहे. या धम्मरथाला गतिमान करणे, या धम्मरथाला समोराने समोर नेणे तुमचं कर्तव्य आहे. जर तुम्हाला या धम्मरथाला गतिमान करता येत नसेल तर किमान या धम्मरथाला पाठीमागे खेचण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. जिथे आहे तिथेच तुम्ही ठेवा. बांधवांनो, फार मोठी जबाबदारी आपल्यावरती येऊन पडलेली आहे आणि त्यामुळे धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे आपलं आद्य आणि नैतिक असं कर्तव्य आहे. सातत्याने आपल्याकडून जे काही धम्म कार्य करता येत असेल ते धम्म कार्य आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. सदा सर्व काळ दान पुण्य आपण दिलं पाहिजे. सदा सर्व काळ धम्माचं अनुसरण आपण केलं पाहिजे. कर्मकांड, ईश्वरवाद, बुवाबाजी, अंधश्रद्धा या सर्व प्रकारच्या खुळ्या रूढी आणि परंपरेला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी, कारण दान अत्यंत महत्वपूर्ण आहे. चिवड दान देणे, भोजन दान देणे, परिष्कार दान देणे, औषधी दान देणे हे आपल्या जीवनातील महान आणि असीम असं पुण्यकर्म आहे. त्याचप्रमाणे भिक्खू संघासाठी शिवली शांती कुंज धम्मकुटी यांच्या वतीने मनोज शिरपुडे, मुरलीधर बनसोड, संघमित्रा शिरपुडे, समाधान शिरपुडे व संपूर्ण उपासक उपासिकांच्या वतीने भिक्खू संघाला धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या ठिकाणी माताजी धम्म सुमना आणि सर्वच उपासक उपासिका यांच्या वतीने धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 50,000 रुपये त्यांनी दान दिले. आपण सर्वांनी या दानाचं अनुमोदन करायचं आहे. सर्वांनी साधुवाद द्यायचा. साधू साधू साधू. सदा सर्व काळ दान पुण्य करून आपली पारमिता आपण पूर्णत्वास न्यावी. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी आपण सदा सर्व काळ अशा प्रकारचं दान पुण्य कर्म करून, धम्म कार्य करून आपलं जीवन सार्थकी लावण्याचा प्रयत्न करावा. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता हे 10 दिवसीय श्रावणी शिबिराचं आयोजन भिक्खुनी धम्म सुमना यांनी निश्चितपणे अत्यंत चांगल्या पद्धतीने, सुव्यवस्थित पद्धतीने याचं नियोजन केलं. आपण सर्वांनी सहकार्य दिलं, मदत केली. अशाच प्रकारे सदा सर्व काळ आर्यजींना धम्मकार्य करण्यासाठी आपण सहकार्य करावं. सातत्याने विहाराशी आपण जुळून राहावे. अशा प्रकारची एक मंगलमय आणि उदात्त कामना आपणा सर्वांच्या प्रती व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.